आपण उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा पाहतो की शाळांनी महाविद्यालयांनी पालक मेळावा आयोजित केलेला असतो, परंतु पालकांचा प्रतिसाद म्हणावा तितका मिळत नाही। बरेच पालक सहज बोलून जातात, सहज सांगून जातात की आमच्याकडं वेळ नाही। पालक मेळावा कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे, तुमच्या लेकरांसाठी आहे। जर तुमच्या लेकरांच्यासाठी वेळ द्यायला तुमच्याकडं वेळ नसेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीच नाही। हा शाळेचा अट्टहास कशासाठी आहे की पालकांच्या सोबत विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, पालकांच्या सोबत चर्चा झाली पाहिजे। आता निटोरे सरांनी सांगितलं की तुमच्या काही समस्या असतील तर मांडा, असं म्हणायला सुद्धा पालकांना संधी द्यायला, पालकांना बोलण्यासाठी सांगायला सुद्धा एक डेअरिंग लागते शाळेमध्ये आणि शिक्षकामध्ये। तसं पारदर्शकतेचा व्यवहार ठेवावा लागतो। आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो की पालक उभं राहून बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा आवाज दाबला जाण्याची शक्यता जास्त असते, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु तुम्हाला इथं बोलण्यासाठी संधी दिली जाते। कोणाची बोलायची इच्छा आहे का समोर या म्हणून सांगितलं जातं। तर थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की शाळा आणि पालक यांचं नातं हे घनिष्ठ अशा स्वरूपाचं नातं आहे, हे यावरून सिद्ध होतं, हे यावरून स्पष्ट होतं। बघा, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या लेकरांचा विकास, आपल्या लेकरांची प्रगती हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। आई ही लेकरांची पहिली गुरु असते, घर ही मुलांची पहिली शाळा असते। लेकरू आपला बाल्य हे घरामध्ये 18 तास असतं आणि शाळेमध्ये फक्त 6 तास। शाळेमध्ये फक्त 6 तास आपलं लेकरू असतं आणि 18 तास हे आपल्या सहवासात, आपल्या निगराणीखाली, आपल्या आधिपत्याखाली आपलं लेकरू असतं। परंतु तरी सुद्धा पालकांचा अट्टहास असतो की शाळेत गेलं म्हणजे माझं लेकरू घडलंच पाहिजे। शाळेत पाठविणं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं अजिबात नाही, हे पालकांनी कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे। बऱ्याच पालकांना वाटतं की शाळेत पाठवलं म्हणजे आमची जबाबदारी संपली। ती खऱ्या अर्थानं जबाबदारीची सुरुवात असते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ज्या गोष्टी आम्ही 18 घंट्यात करू शकत नाही त्या गोष्टी शिक्षकांनी 6 घंट्यात करावं ही आमची अपेक्षा असते। ही चुकीची अपेक्षा आहे। खऱ्या अर्थानं संस्कार देणारी शाळा आपलं कुटुंब असतं। आपल्या कुटुंबातून जर आम्ही आमच्या लेकरांना योग्य संस्कार नाही दिले तर शाळेमधून संस्कार मिळावेत आणि शाळेमधून लेकरू सुसंस्कारित व्हावं ही अपेक्षा करणं चुकीचं ठरू शकतं। जेवढी शिक्षकांची आणि शाळेची जबाबदारी आहे तेवढीच आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची आणि पालक म्हणून आई वडिलांची सुद्धा तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे, हे पालकांनी विसरता कामा नये।
डॉक्टर बनलं पाहिजे, माझं लेकरू इंजिनियर बनलं पाहिजे, माझं लेकरू कलेक्टर बनलं पाहिजे, माझं लेकरू चांगल्या पदावरती गेलं पाहिजे, हे प्रत्येक पालकाला वाटतं आणि वाटणं हे स्वाभाविक आहे. परंतु अरे माझं लेकरू डॉक्टर बनावं, माझं लेकरू इंजिनियर बनावं, माझं लेकरू शिक्षक बनावं, यासाठी पालक म्हणून मी काय करतोय, मी काय करायला पाहिजे, याचा विचार आम्ही कधी केलाय का? याचा विचार सुद्धा आम्ही करणं गरजेचं आहे. लेकरांकडून अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पालक म्हणून माझं कर्तव्य काय आहे, मला काय करावं लागणार आहे, काय केल्याच्या नंतर, कोणत्या गोष्टी केल्याच्या नंतर माझं लेकरू माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, यासाठी पालक म्हणून आम्ही कुठंतरी चिंतन करणं गरजेचं आहे. चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? मी तुम्हाला 2 भागामध्ये काही मुद्दे सांगणार आहे. पालकांनी आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी काय करावं आणि काय करू नये. काय करावं, पालकांनी काय करायला पाहिजे